आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी थाली। त्याच्यासाठी अगोदर आपण पुरणपोळी बनवून घेऊया। त्याच्यासाठी कणिक मळून घेतलेली आहे। आता आपण पुरणपोळी करून घेऊया। पुरणपोळीसाठी उंडा करून घेऊया। दोन्ही हाताच्या मदतीने गोल असा उंडा बनवायचा आहे। छान एकसारखी पोळी लाटून घ्यायची आहे, उलट पुलट करून, म्हणजे दोन्ही बाजूने एकसारखं पुरण राहतं। हलक्या हाताने लाटायची पोळी। आता आपण पोळी भाजून घेऊया। पोळी कधी पण हातानेच उलटायची, उलताण्याने उलटल्यानंतर पोळी फुटते व फुगत नाही। तुम्ही याला तेल किंवा तूप दोन्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता। छान खरपूस भाजून घ्यायची आहे। आपली पोळी भाजलेली आहे। अशा प्रकारे आपण पोळ्या करून घेऊया। आपण पोळीला तेल लावून घेऊया। पोळीला कधी पण थोडं जास्तच तेल लागतं आपल्या चपातीपेक्षा, अशी मऊ व लुसलुशीत बनते। आता आपण भजी तयार करायला घेऊया। त्याच्यासाठी कांदा, बेसन पीठ, हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडे जिरे व पाणी टाकून आपण त्याचं पीठ तयार करून घेऊया। छान मिक्स करून घ्यायचं। आपण याच्यामध्ये सोड्याचा उपयोग नाही केलेला। आता आपण पापड तळून घेऊया। लगेच कुरवडी काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता कुरवडी कशी टम्म फुगलेली आहे। आता आपण त्याच तेलामध्ये भजी काढून घेऊया। उलट पुलट करत छान खरपूस भाजून घेऊ। आपले भजी तळलेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपली आमटी पण रेडी आहे। आता आपण ताट करूया। तयार झाली आहे आपली होळी स्पेशल पुरणपोळी थाळी। तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।